हे मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. मित्रांनो, इकडे काहीतरी झालं आहे काय माहिती नाही. आज भरपूर पब्लिक रस्त्याला आहे. पहिला आपण ट्राय करत आहोत मंचुरियन चिली. सो बघूया, ट्राय करू. राईस फ्राय केला. सो आता येल्लो टाईपमध्ये राईस आहे. तिकडे तुम्हाला वेगवेगळे राईस बघायला भेटले. ग्रीन टाईपमध्ये आहे. हे मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. सो आजचं आपलं काही प्लॅन नव्हता. सो एक चायनीज काउंटर म्हणजे एक मित्राने हॉटेल चालू केलं आहे. सो तो बोलला की ये व्हिजिट कर. सो मी बोललो की तुम्हाला पण दाखवूया हॉटेल. जर तुम्हाला काय स्पेशल वगैरे तिकडे असेल तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हॉटेलचं जरा म्हणजे काय काय मेनू आहे तिकडे वगैरे खूप काय बघायला भेटेल. तर आपल्यासोबत आहे निमेश भाई आहे. तर निमेश बघतोय, चिंट्याला पण फोन करतो आहे. जर तो आला तर त्याला पण घेऊन जाऊया. चला, जास्त वेळ न घालवता तुम्ही आपण. आणि आज जो ऊन एवढा पडला आहे ना, कडकडत ऊन एकदम आहे. सो चलो, लेट्स गो पब्लिक. इकडे काहीतरी झालं आहे काय माहिती नाही. आज भरपूर पब्लिक रस्त्याला आहे. आज बघावं तिकडे पब्लिक. आणि आम्ही आता निघालो आहे. काय बोलतो आहे? आज गटारी स्पेशल आहे बोलतो. काय माहिती नाही. तर हे मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चायनीज काउंटरला. तुम्ही बॅक साईडला बघू शकता. इकडे लिहिलं आहे पूर्ण चिली अँड फायर. इकडे सर्व प्राइसिंग वगैरे दिलेलं आहे. सुंदर असं चायनीज काउंटर आहे. सो इकडे त्यांचं या साईडला ते सर्व बनवतात. आणि वरती आहे पूर्ण, याच्यावरती सिटिंग एरिया पूर्ण. म्हणजे वरती तुम्हाला गेल्यावरती दाखवतो. खूप सुंदर असं सिटिंग त्यांनी बनवलं आहे. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवेनच मी. तर बॅक साईडला असं नाव आहे. तिकडे असं सिटिंग आपलं बनवतात. आणि या साईडला बॅकला रोड गेला आहे. वरून वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चलो, तुम्हाला पूर्ण असं मित्रांनो खाली पूर्ण सर्व बनवायचं पूर्ण हे आहे. सो आता आपण चालू आहोत वरती. सो वरती जायला असं आहे सीट्या टाईपमध्ये असं पूर्ण वरती बॅकग्राऊंड. तर पुढे आल्यावरती तुम्हाला वरती आल्यानंतर पूर्ण सिटिंग एरियावरती खूप सुंदर असं दिलं. तर सिटिंग एरिया बघा त्या टाईपमध्ये असं सुंदर असं बसायला बनवलं. इकडे काउंटर वगैरे आहे पूर्ण. आणि पूर्ण असे ओपन गॅलरी आहे. त्यांचा विचार चालू आहे म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये वगैरे म्हणजे स्टॉल टाकून असं पब्लिकला पण बाहेरून पूर्ण दिसेल. आणि खूप भारी वाटेल. पूर्ण असं व्ह्यूज पूर्ण चेंज होईल. चिली फायर इकडचं त्यांचं फेमस असं म्हणजे प्रत्येक हॉटेलचं काही ना काहीतरी फेमस असतं. त्यांचं पण फेमस डिश आहे. सो स्टिकरिंग वगैरे खूप सुंदर असं केलं. तर आपण टाईमपास न करता पूर्ण तुम्हाला डिशेस यांच्यामध्ये काय काय आहे, फूड वगैरे काय काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा.
ऊपर से डालना चालू तुम्ही हां याच्यामध्ये हां तर मित्रांनो सर्व रेडी आहे. सो इकडे ग्रेव्ही वगैरे आहे, स्टार्टर मेन्यू, आणि इकडे राईसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटी बघायला भेटतील. इकडे चिकन आहे, सो व्हेज पण आहे. सो खूप सुंदर आहे. आता वेळ न घालवता आपण ट्राय करूया एक एक डिश आणि बघूया कसं आहे टेस्ट वगैरे. आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. मी ॲड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर तुम्ही पण नक्की या. टेस्ट कशी होती ते सांगा आणि बरंच काही तुम्हाला आता बघायला भेटेल. तर लेट्स गो. तर चिकन चिल्ली निमेश बाय ट्राय करतो. कसे आहे ते सांग पब्लिकला आपल्या इकडे. नमस्कार. ठीक आहे. पण आज गटारी आहे ना? गोल्डन थम्सअप. पण मी काय होतं गटारी आहे ना? तीच चालू आहे. गटारी म्हणजे काय नक्की? बाहेर आता एक जण पडलाय ते कळेल. तिकडचं सोडली. ठीक आहे. निमेश बोलतो आहे गटारी म्हणजे काय, तर आपण बघूया. सो आता चिकनचं तर आपण ट्राय केलं. आता व्हेजमध्ये पण खूप साऱ्या व्हेरायटी आहेत, तर तुम्हाला बघायला भेटेल. तर मी एक एक सांगतो तुम्हाला. चिकनचं ट्रिपल राईस आहे, सो ट्राय करतो आहे. तर बघूया, निमेशला विचारूया कसं वाटतं. कसं होतं निमेश भाई ट्रिपल राईस कसं आहे? हां मी थोडं आउट फ्रेम गेलेलो. हां बरोबर आहे. ट्रिपल राईससोबत सूप ट्राय करतो. काम कर ना, थंड होते थोडा. हां काय पाहिजे? थंड होते, थांब जरा. थंड होते बोलतो. गरम आहे, थंड होते. ट्राय कर ना गरम गरम. हां कसं आहे सूप? कसं आहे? मस्त. कसं लागतं मला खूप. त्याची क्लोजममध्ये घ्या. ठीक आहे ना, आपलं काटावं लागेल. तर मित्रांनो आता आपण ट्राय करत आहोत मंचुरियन चिल्ली आहे आणि पनीर चिल्ली आहे. सो बघूया आता. क्लोजअपमध्ये घ्या. हां स्टार्ट केला तसं आहे. हां ठीक आहे. तर पहिला आपण ट्राय करत आहोत मंचुरियन चिल्ली. सो बघूया ट्राय करून. तुझं कट कर. हे क्लिक कट कर. ते राहू दे राहू दे राहू दे सोड. तुला चिकनचं यांनी ट्राय केला म्हणजे ते जे घेतलं की हे चालू कर. तर चालूच आहे. चालू आहे चालू आहे राहू दे राहू दे. सो आता आपण करत आहोत पनीर चिल्ली. सो चिकन चिकन नाही राहिलं. मंचुरियन चिल्ली तर मस्त होती. आता चिकन चिल्ली ट्राय करूया. पनीर चिल्ली. सॉरी पनीर चिल्ली.
इकडे तुम्हाला वेगवेगळे राईस बघायला भेटलेले ग्रीन टाईपमध्ये आहे, व्हेजच आहे आणि त्यासोबत ग्रेव्ही आहे. आणि इकडे अजून एक येल्लो टाईपमध्ये राईस आहे. सो काय नाव आहे? सांगाई राईस. सांगाई राईस. आणि याचं आणि ग्रीन राईसला ग्रीन राईसचं नाव सिंगापुरी. सो सिंगापुरी राईस. आणि आहे कोणता? सिंगापुरी और वो अपना स्पेशल राइस में दिया है मतलब होटल के नाम. ओके. तुम्हाला इकडे आल्यावर स्पेशल राइस. कोणता? चिलियन फ्राय स्पेशल. सिलिंग फ्राय. चिलियन फ्राय. अच्छा इकडचं म्हणजे स्पेशल असलेलं राईस आहे. तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला समजेल. नावामध्ये एवढं काय नाही, टेस्ट घ्या आणि मजा करा. तर आपण ट्राय करूया आता. सो चिकनचं त्याने ट्राय केलं. सो बोलतो छान होतं. सो आता आपण व्हेजमध्ये बघूया, कारण का आता श्रावण तर चालू होत आहे. त्यामुळे आता तुम्ही काय जण असतात म्हणजे ते चिकन नाही खात. सो व्हेज पण आहे इकडे. सो आपण ट्राय करूया. ठीक आहे, मस्त आहे. त्यासोबत ग्रेव्ही पण येते. मला ग्रेव्ही आवडते. अशी ग्रेव्ही आहे. सो ग्रेव्ही ट्राय करू. थोडं गरम आहे आलू. सूप टाईपमध्ये आहे, मस्त. राईस ट्राय केला. सो आता येल्लो टाईपमध्ये राईस आहे. सो ट्राय करूया. एक मिनट मागे चेहरा दिसतोय. वरती गेला आहे. चालेल चेहरा, फक्त आपलं फक्त एक्सप्रेशन पाहिजे. सो येल्लो राईस. ठीक आहे. नवीनच सुरू केलेला आहे मराठी व्यवसाय चिली अँड फायर चायनीज कॉर्नर. इथे तुम्ही या आणि टेस्ट अँड क्वालिटी बघा आणि कसं वाटलं ते सांगा. आम्ही नवीन चायनीज कॉर्नर चिली अँड फायर हे स्टार्टअप नवीन केलेलं आहे संतोष भवन UP नाक्यामध्ये. तर तुम्ही या आणि टेस्ट पहा, काय ते सांगा तुम्ही, म्हणजे तुमचे काय असतील ते. आमचं चॅनल आहे, माझा एक मित्र पण आहे सूरज म्हणून, त्यांनी हे व्हिडिओ पूर्ण शूट केलेला आहे. मग त्याच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि चिली अँड फायरमध्ये तुम्ही या प्लीज. लँडमार्क का असेल तुझं तरी पण? लँडमार्क काहीतरी असेल ना जवळपास? लँडमार्क UP नाका आहे, समोर कृष्णा मेडिकल, ॲक्सिस बँकचे जस्ट बाजूला. आपल्या हॉटेलची काय खासियत आहे, म्हणजे काहीतरी असेल ना आपली स्पेशालिटी वगैरे? स्पेशल आहे इथे की इकडचे डिशेस आहेत ते दुसऱ्यापेक्षा चांगले आहेत आणि इकडची तुम्ही शेजवान खाऊन बघा, तुम्हाला एकदम 5 स्टार रेस्टॉरंटची फिलिंग आहे. आणि अजून आपल्याला हॉटेलमध्ये बरंच काय अपडेट होईलच. बरंच काय अपडेट होईल आणि बघायला भेटेल. इथे तुम्ही बर्थडे वगैरे पण सेलिब्रेट करू शकता, कारण की हे पूर्ण फॅमिली रेस्टॉरंट आहे. आणि इथे संतोष भवनात आणि पुन्हा नालासोपारामध्ये अपर सीट इथेच आहे फक्त. आणि तुम्हाला इथे व्ह्यू पण चांगला भेटेल वरती बसून, त्यामुळे तुम्ही या आणि विजिट करा. धन्यवाद. मित्रांनो, डायरेक्ट हॉटेलवरून डायरेक्ट घरी आलो. सो पाऊस होता
सो तुम्हाला हॉटेलचा पूर्ण व्ह्यू आणि टेस्ट सर्व तुम्हाला दाखवले आणि सांगितलं पण आहे. सो असं चायनीज काउंटर आपल्या मित्रांनी ओपन केलं आहे. सो तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही पण जाणार असाल आणि तुम्ही जर आपला ब्लॉग दाखवून गेलात तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट तर असेलच. आणि आपला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.